मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या असताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात गुरुदास कामत आणि त्याचबरोबर अजून एक नेते काँग्रेसचे या दोघांनी सुद्धा दंड थोपटलेले आहेत। कृष्णा हेगडे सुद्धा त्यांच्या विरोधात जाऊन उभे राहिलेले आहेत आणि याचाच एक भाग म्हणून गुरुदास कामत यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे अशा विभागलेल्या परिस्थितीमध्ये काँग्रेस ही निवडणूक जिंकणार तरी कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे। गुरुदास कामत विरुद्ध संजय निरुपम। प्रिया दत्त विरुद्ध संजय निरुपम। कृष्णा हेगडे विरुद्ध संजय निरुपम। पालिका निवडणुकीला अवघं वर्ष उरलं असताना मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे। संजय निरुपम यांच्या कारभारावर नाराज असलेल्यांनी आवाज बुलंद केलाय। त्यात आघाडी घेतली आहे ती गुरुदास कामत यांनी। नेहमीच्या आक्रमक स्टाईलमध्ये फक्त नाराजी व्यक्त करून न थांबता कामत यांनी काँग्रेस सदस्यत्वाचाच राजीनामा दिलाय। सोनियांना लिहिलेल्या पत्रात गुरुदास कामत म्हणतात, 44 वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये काम करतोय। इतरांना संधी मिळावी म्हणून मी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतलाय। 10 दिवसांपूर्वी सोनिया गांधींना भेटून मी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला। त्यानंतर पत्र पाठवूनही सोनिया आणि राहुल गांधींना निवृत्तीबद्दल माहिती दिली, मात्र त्यांच्याकडून कुठलंही उत्तर आलं नाही। अखेर मी त्यांना अधिकृतरित्या कळवून काँग्रेस आणि राजकारणातून संन्यास घेतोय। की मुंबई काँग्रेसच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कार्यक्रम चालू आहेत किंवा ज्या पद्धतीने चांगल्या रीतीने आणखीन पक्ष बांधणी होऊ शकली असती, ते न झाल्या कारणाने 40 वर्षाच्या वर ज्यांनी पक्षाला दिलेला आहे त्याला काही ना काहीतरी दुखवलं असेल। कारण एवढं मोठं डिसिजन एका परिवारामधनं जायचं एवढं वर्ष दिल्यानंतर हे एवढा मोठा नेता एवढ्या सोप्या रीतीने नाही घेऊ शकत। कामत यांनी नाराजीचा सूर आळवल्यानंतर आमदार कृष्णा हेगडेंनीही निरुपम यांना घरचा आहेर दिलाय। ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याचं म्हणत हेगडेंनी अख्खी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे। मी एक सामान्य आमदार होतो, लोकप्रतिनिधी होतो आणि जे मोठे नेते आहेत मुंबई काँग्रेसच्या जे ते ठरवेल मी त्यांच्या बाजूला आहे, मी त्यांच्याबरोबर जाणार आहे। माझं हे परत रिक्वेस्ट आहे की सर्व अशोक चव्हाणजी असेल आणि मोठे नेते महाराष्ट्राचे असेल ते सर्व मुंबई काँग्रेसचे सर्व मोठे नेत्यांना बसून यातून एकतोड काढावी। निरुपम अध्यक्ष झाल्यानंतर प्रिया दत्त यांची कोंडी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला, ज्यातून निरुपम समर्थक असलम शेख आणि प्रिया दत्त समर्थक नसीम खान यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली। त्यामुळे मुंबई काँग्रेस ही परंपरागत देवरा गट, प्रिया दत्त यांचा गट, गुरुदास कामत यांचा गट आणि निरुपम यांच्या गटात विभागली गेली आहे। असे स्ट्रॉंग नेते ह्या देशातले साधी गोष्ट नाही। मुंबई शहरामध्ये 606 खासदार निवडून आणणारा हा नेता आज तागात कोण झाला नाही। 40 वर्ष तपश्चर्या करून जर हे फळ मिळत असेल त्यांना फार दुःख होतंय। माझी विनंती आहे सन्माननीय सोनिया गांधी आणि राहुल गांधीजींना की तुम्ही मुंबई महानगरपालिका हे तोंडावर आलेलं आहे, जर असा पाऊल उचलला तुम्ही सन्मान्य गांधी कुटुंबाने वाईट गोष्ट आहे। 2007 मध्ये जेव्हा ते अध्यक्ष होते ऑलमोस्ट आपण सत्ता मिळवलेली होती, मॅजिक फिगर टच झालेला होता। अशा परिस्थितीत 6 महिन्यावर जे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि तुम्ही असा मोठा निर्णय घेतला तर कुठेतरी सगळ्या कार्यकर्ता आणि पक्षाला मोठा घात होईल असं आम्हाला माहिती आहे आणि त्या कारणाने आम्ही इकडे आलेलो आहे। कामत साहेबांचा करिश्मा जे म्हणतात तो एवढा होता की अपक्ष नगरसेवक आहेत विष्णुभाऊ गायकवाड, ते सुद्धा कामत साहेबांना सपोर्ट करायला आज इकडे आलेले आहेत। एकीकडे भाजप आणि शिवसेनेनं पालिकेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत भांडणात गुंतली आहे। नेते नाराज आहेत, कार्यकर्ते सैरभैर आहेत। गटातटामुळे जनतेला नेमका कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये। आता अशा स्थितीत काँग्रेस पालिका निवडणूक कशी जिंकणार हा प्रश्न उरतोच। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई।